नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 6 कोटी EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे 6 कोटी EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी। पेन्शन अनेक पटीने वाढू शकते। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। त्यांचे EPFO पेन्शन अनेक पटीने वाढू शकते। 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात याची घोषणा होऊ शकते असे मानले जात आहे। पेन्शनधारकांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती। मीडिया रिपोर्टनुसार EPFO सबस्क्रायबरची किमान मासिक पेन्शन 1000 रुपयावरून 7500 रुपये केली जाऊ शकते। पेन्शनधारकांच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती। त्यांच्या मागणीवर विचार करण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले आहे। 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे। या संदर्भात EPS 95 राष्ट्रीय आंदोलन समितीने 10 जानेवारी रोजी सीतारामन यांची भेट घेतली होती। यापूर्वी कामगार संघटनांनी सीतारामन यांच्यासोबत बैठकही घेतली होती। त्यांनी अर्थमंत्र्याकडे EPFO अंतर्गत उपलब्ध किमान पेन्शनच्या 5 पट 8वा वेतन आयोग तात्काळ स्थापन करण्याची आणि अत्यंत श्रीमंत लोकांवर जास्त कर लादण्याची मागणी केली होती। परंतु EPS 95 राष्ट्रीय आंदोलन समितीने 5000 रुपये पेन्शन अपुरी असल्याचे म्हटले आणि ते मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकत नाही असे म्हटले। अहवालानुसार समितीने दावा केला आहे की सरकारने 2024 मध्ये मासिक पेन्शन 1000 रुपये केली होती, परंतु अनेक पेन्शनधारांना अद्याप यापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे। मित्रांनो, किती योगदान वजा केले जाते याबद्दल आपण बघूया। खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या मूळ पगारावर 12% कपात EPF खात्यासाठी केली जाते। याशिवाय कंपनी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यातही तेवढीच रक्कम जमा करते। नियोक्त्याने जमा केलेल्या पैशापैकी 8.33% रक्कम EPS मध्ये जाते, तर उर्वरित 3.67% रक्कम EPF मध्ये जाते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।